हरे कृष्ण. तर आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी शिलप्रपादाने 99.9 प्रगती हरिनामावर जपावं सांगितलेले. कारण की आपण जेवढे कीर्तनं प्रवचनं ऐकतो, ग्रंथ वाचतो, त्या सगळ्या कीर्तनाने प्रवचनात सार आहे की आपलं हरिनाम चांगलं झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही 10 दिवस किचन कुकिंग क्लासेस शिकले आणि मेन कुकिंग शिकल्यानंतर घरी जाऊन जेव्हा तुम्ही ते पदार्थ बनवतात तेव्हा त्या कुकिंगची परिपूर्णता येते. तसंच आतापर्यंत आपण जे प्रवचन कीर्तन ऐकतो तर त्याचा मेन उद्देश आहे की भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आणि ते नाम जप आपण जेव्हा करू तेव्हा आपल्या आध्यात्मिक जीवनाची प्रगती चालू होते. आणि कोणी नाम जप करीत असेल पण त्याच्यामध्ये पण नाम जप क्वालिटी झाला पाहिजे. म्हणून बऱ्याच वेळा आपण दिवसेंदिवस भक्तीमध्ये आल्यानंतर स्थितील होतो, डल होऊन जातो की एक यांत्रिक प्रोसिजर चालते आपल्या हरिनाम जपामध्ये, भक्तीच्या क्रियामध्ये. जसे सायकलची चेन आणि आपली भक्तीची गाडी सारखीच चालते. बऱ्याच वेळा मी म्हणत असतो चेन चिकनी चोपडी होते तसे आपल्या माळ्या चिकण्या चोपड्या होतात. माळ्या चिकण्या चोपड्या होणं लोकांना आकर्षित करू शकतात, पण त्या नाम जपामुळं माझं हृदय भगवंताच्या प्रती आकर्षित होतं का भौतिक संसाराच्या प्रती आसक्ती आकर्षित होत आहे, हा खूप करण्याचा विषय असतो. मी ह्या विषय छेडण्याचं कारण काय की आमच्या एक ब्रह्मचार्याच्या आईला कालच ॲडमिट केलं. त्या खूप जप करतात, पण जेव्हा त्यांच्या छातीमध्ये सकाळपासून पेन होत होता आणि आज ऑलमोस्ट त्यांचं वय 70च्या आसपास आहे. पण मी दुपारा जेव्हा त्यांना एमर्जन्सी ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलो भेटायला हॉस्पिटलमध्ये, तर दुपारच्या 3:30 वाजल्यापासून तर रात्री 7 पर्यंत त्याचा एकच शब्द होता, आई ग आई ग आई ग. जेव्हा त्या डॉक्टरनं सलाईन दिली, इंजेक्शन दिले, तेव्हा ते शांत झोपले. तर माझ्या मनात एक प्रश्न पडला की आपण भक्तीमध्ये आपली जी आसक्ती, अटॅचमेंट आपण नामाच्या प्रती नाही झाली अजून. नॅचरली कोणत्या अवस्थेमध्ये आपल्या आईच्या प्रती आसक्ती असल्यामुळे इनबिल्ट आईचं नाव येत आहे, पण तीच हरिनाम आपल्या दुःखामध्ये सुखामध्ये आपल्याला नॅचरली भगवंताचं नाव का येत नाही, याच्यावर कुठंतरी मला विचार करायला भाग पडलं. आणि म्हटलं ही अवस्था कधी येऊ शकेल, जेव्हा तुम्ही नामाच्या प्रती आसक्ती निर्माण करतात. बघा ना, तुम्हाला एखाद्या व्यक्तीची प्रती आसक्ती असेल तर तुम्हाला रिमाइंडर करण्याची गरज नाही पडत. त्याच्याप्रती साहजिक आकर्षण असतं, त्याच्या साहजिक त्याचं नावाचं उच्चारण होत असतं. तसं नामाच्या प्रती आपल्या 16 माळा झाल्या की संपला विषय बाबा. आता आजचा कोटा कंप्लीट झाला. आता ती खुटीला लटकलेली, दुसऱ्या दिवशी सकाळी तो बी एक आपण दीक्षा घेतलेली आणि आपल्याला ती फॉर्मॅलिटी पूर्ण करायची असते. पण नाही, माझी थिंकिंग आणि फिलिंग आणि विलिंग. थिंकिंग म्हणजे माझ्या नाम जपामुळं मला ते विचार, ती मनामध्ये ती चेतना निर्माण झाली का. फिलिंग म्हणजे अनुभव करणं. जसं तुम्ही एखाद्याचं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची घेतली की वेगळी फिलिंग येत असते. भगवंताचं नाव घेतल्यानंतर आपल्यामध्ये ती फिलिंग काय येत नाही, ती पॉझिटिव्ह एनर्जी. आणि विलिंग म्हणजे नॅचरली आपल्या मुखातून भगवंताचं नाव आलं पाहिजे. जसं परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज नाशिकला काही दिवसापूर्वी आले होते. ते प्रत्येक क्षणाला एक शब्द वापरायचे, हरी 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 हरी. म्हणून महाराज 10 मिनिटामध्ये कमी कमी 25 वेळा भगवंताचं नाव घेतात. आणि आपण काय करतो बघतो. म्हणजे शुद्ध भक्त आणि नवसाधक भक्तामधला हा फरक आहे. म्हणून आज मी जप सुधारण्याच्या काही कला येतात, काही प्रॅक्टिकल टिप्स येतात, जे आपल्या भक्ती मार्गामध्ये किंवा आपल्या नामामध्ये आपल्याला प्रगती करण्यास मदत होते. त्याच्या काही चाब्या येतात, ते मी सांगू इच्छितो. म्हणून मी मागच्या वेळेस जो टॉपिक घेतला फूडवर, तो आज बाजूला ठेवला. पण आज म्हटलं नाही, ह्या टॉपिकवर घेणं. तर सगळ्यात महत्त्वाचं, कलियुगामध्ये हरिनामाचं महत्त्व आपण सगळ्यांना ऐकलेलं आहे. आणि कलियुगामध्ये एकच साधन आहे, कोणतं? हरेर्नाम हरेर्नाम हरेनाम ही केवलम कलो नास्ते व नास्ते व नास्ते व गती अन्यथा. कलियुगामध्ये हरिनामाशिवाय काय नाही. तुकाराम महाराज पण म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, साधन सोपे सोपे जलतील पापे जन्मांतराचे. जन्मांतराचे पाप न लागे सावेसे जावे वनांतरा. वनात जाण्याची गरज नाही. सुख येतो घरात नारायण घरी येतो. मग काय, ठाईची बसून एक चित्त, एका ठिकाणी एक चित्त करा.
आवडे अनंत आवळावा. आवळावा म्हणजे काय? भगवंताला अनुभव करणार. आणि काय करा? मंत्र जपा, रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र. आणि मग तुकाराम महाराज त्याच्यातून नामाचं महत्व. वेद अनंत बोलीला अर्थ इतकाच असा दिला. वेद अनंत बोलीला अर्थ इतका. विठोबाची शरण जावे निधी निष्ठा नाम घ्यावं. भगवान पांडुरंगाचं नाव घ्यावं. गीता भागवत कीर्ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीताचं आणि भागवताचा सार काय? अखंड चिंतन. म्हणजे चिंतन झालं पाहिजे. कोणाचं? पांडुरंगाचं. कोणाचं? आणि माऊली सुद्धा म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याने कोणा बाबा, बापाऊ, मामा, मावशी, काका कोणाचे नावं सांगितले का? कोणाचं नाव सांगितलंय? हरीचं नाव सांगितलंय. हरी कोणी आपली मावशी काका आहेत का? नाही. त्यांचं ज्यांचं नाव हरी काय शब्दाचं? जे दुःख हरण करणारे आणि आपलं जीवन अमंगल करणारे. मग त्याची मराठी समज में आता है आपको? नहीं आप हाँ थोड़ा थोड़ा. अब शायद यूके से नॉर्थ इंडिया से लग रहे, उत्तराखंड से ना. हाँ कोई बात नाही, माताजी आपको हे करेन. हां तर नाम जप हा खूप महत्त्वाचा विषय. म्हणून कलियुगातला तो दुष्प्रभाव आपल्या मनावर आणि आपल्या चित्तेवर. तुम्ही किती जप करा, पण जेव्हा तुम्ही बाहेर जातात, खरी भक्ती मंदिरातली नाही. खरी भक्ती जेव्हा तुम्ही व्यवहारात राहतात आणि व्यवहारातून तुमच्या जीवनातून तुम्ही कृष्ण भावनेमध्ये किती अथाम आहात. म्हणून एक शब्द मी नेहमी सांगत असतो, इस्कॉनमध्ये राहणं सोपं आहे, पण कृष्ण भावनेमध्ये राहणं कठीण आहे. इस्कॉनमध्ये फिजिकली राहू शकत, पण माझी चेतना, माझी बुद्धी, माझे कार्य कृष्ण भावनाभावित किती आहे. म्हणून प्रभुपादाने इस्कॉनचं नाव काढलेलं कृष्ण भावनाभावित संघ, जे कृष्णाच्या भावनेत राहायला पाहिजे. आणि नेमकं काय होतं, आपण एवढ्या दिवस ऐकतो पण त्या भावनेत आपण नसतो. म्हणून इथे नारद याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नाम, भगवंताच्या नामाबद्दल सांगितले आणि तो नाम केलं पाहिजे. तर हे जी विधी आहे 108 मण्याची, आता 108 मणीच का, त्याचे इंट्रोडक्शन 16,108 राण्यामध्ये आचार्यामध्ये 108 मणी म्हणजे ते 108 राण्याचं प्रतीक. पण याच्यापेक्षाही महत्त्वाचं 108 उपनिषदाचं प्रतीक म्हणून 108 मणी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एका माण्यावर जप करता तर एक उपनिषद तुमच्याकडून वाचला जातो किंवा त्याचं रीडिंग केलं जातं, हे दिलेलं आहे. म्हणून इथे नाम जप सुधार करण्यासाठी पहिली कुंजी आहे जी दिलेली आहे ते म्हणजे तुर्नादपी सुनेचे न तरोरुपे सहिष्ण न अमाने न मान देणं कीर्तनीय सदा. तुर्नादपी सुनेचे न, गवताप्रमाणे काय राहिलं पाहिजे? नम्रता ही पहिली असली. हरिनामाच्या प्रती, प्रभूच्या प्रती तुम्ही नम्र झाले पाहिजे. जसा भिकारी असतो ना, साहब 2 दिन से कुछ खाया नहीं है दीजिए, तो खाणारा प्लेट देऊन टाकतो. तो दिनहीन असला तर तो समोरचा त्याला देऊन टाकतो. तसं हरिनामाच्या प्रती भगवंताकडे कृपा, नामाच्या प्रती, नाम प्रभूच्या प्रती तुम्ही कृपा याचना केली. भगवंता मी एवढा हे नाही की तुमचं नाव. भिकारी होताना तेव्हा भगवंत देते. ताईट होऊन जाताना लोक 2 प्रकारचे लोक नमस्कार करत नाहीत. ज्याच्या पाठीमध्ये रॉड आहे तो, आणि दुसरा ज्याच्याकडे अहंकार आहे तो कधीच नमस्कार करत नाही. तसं नाम जप करताना अहंकार जर असेल आपल्यामध्ये तर नाम जप करू शकत नाही. वर्षान लोक कथा कीर्तन ऐकतील, प्रवचन करणारे, कीर्तन करणारे मेले पण ऐकणारे सुधारले नाही. हां ठीक आहे, बाबाचं लोकांचं काम आहे सांगण्याचं, पण आपलं काय. म्हणून इथे पहिलं काय? नम्रता. तुर्नादपी सुनेचे तरुरूपी सहजना, सहनशील राहा. जीवनामध्ये सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी, जय पराजय सहन करा. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाने प्रश्न विचारला, भगवंत या जीवनातले प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होते? भगवंत म्हणतात मात्रा स्पर्श असं कौंतेय सुतोष्ण सुख दुःखदा आगमापायन नित्यम ताम तित्यक्ष भारता. अर्जुना सहन कर, पर्याय नाही. आणि आपण घरामध्ये कोणाला तरी सहन करतोच आहे ना. जागा आणि व्यक्ती बदलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, तुम्हाला व्यक्तिगत बदलावं लागेल. सहन कर. अमानेनं मान देणं, स्वतःला मान सन्मानाची अपेक्षा ठेवू नका. या पत्रिकेमध्ये नाव नाही टाकले लोकांचं लय मोठं होतं बरं. मेल्याचे नावं टाकावं लागतात. त्या जळगावच्या पत्रिका, आमच्या मराठवाड्याच्या पत्रिका बघा, नेमकं नवरदेव कोण आहे बाबा, कुठे आहे काय कळतच नाही. लोक वैतागले त्या पत्रिकाला. किती लोकांना मान सन्मानाची अपेक्षा. मेल्यानंतर सुद्धा अहो तर साऊ द्या, ग्रस्त आश्रम
साधू संत सुद्धा मेल्यानंतर मान सन्मानाची अपेक्षा करतात, म्हणून साबद्या बांधतात. त्यांना वाटतं मेल्यानंतर सुद्धा आमची पूजा व्हावं. किती सूक्ष्म लेवलला ती आहे. विचार करा की भलं कपडे घालून वैराग्य असेल, पण ती मान सन्मानाची अपेक्षा. म्हणून मग भगवंताची मान सन्मान अपेक्षा धरणं म्हणजे काय? आपण भगवंताच्या जागी केंद्रबिंदू होऊन भगवंतालाही मान सन्मान त्यांना दिला पाहिजे, पण ते त्यांना न देता आपण घेतो. म्हणजे केंद्रबिंदू कोण आहे? आपण आहेत. आणि जेव्हा आपण केंद्रबिंदूत होतो तेव्हा समजायचं भगवंत म्हणतात हा जप तो करतोय, पण या जपामागं त्याची काय लोकांनी वा वा करावं, गुणगान करावं नाही. तर हे पहिली गोष्ट काय? मान सन्मानाच्या पलीकडे. कोणी नमस्कार, तुकाराम महाराज म्हणतात, कोणी निंदा कोणी वंदा हाच आपला धंदा. हा, कोणी तुम्हाला नमस्कार करू नको करू, आपलं काय करायचं? स्टेबल राहिलं पाहिजे. अमानी नमन कीर्तनीय सदा, तेव्हा तुम्ही काय करू शकतात? भगवंताच्या नाम जप करू शकतात, तोपर्यंत करू शकत नाही. हे दिलेलं आहे. दुसरं प्रिन्सिपल आहे याच्यामध्ये, कुंजीमध्ये, किल्लीमध्ये, अभ्यासन वैराग्य. जेव्हा भगवंताचा जप करताना मन राधाकृष्णाच्या नाम रूप गुण लीलावर लागलं पाहिजे. म्हणून गीतेमध्ये भगवंत म्हणतात मयो मना अधस्वे, म्हणजे भगवंत म्हणतात तुझं मन माझ्यामध्ये लाव. गीतेमध्ये भगवंतानं तुमच्याकडे काही मागितलं नाही, एकच गोष्ट डबल वेळा मागितलेली. मनयो मनुष्यान मयो मना अधस्व, तुझं मन मला अर्पित कर. मन मना मद भक्तो, तू माझा भक्त बन. तुझं पहिलं मन अर्पण कर. आपण सगळ्या दुनियातल्या वस्तू अर्पण करू शकतो, पण मन अर्पित करू शकत नाही. गीतेमध्ये भगवंतानं 2 वेळा काय मागितलंय? मन मागितलेलं आहे. अशा मनाला इथे भगवंत म्हणतात नाम जप करायचं असेल, अभ्यासाने वैराग्य, या 2 गोष्टी महत्वाच्या. अभ्यास म्हणजे काय? जसं आपलं लहान बाळ आहे, सारखं सारखं पळत राहते. आई काय करते? पकडू पकडू त्याला वापस घेऊन येते. जसं आज माझ्या लहान्या भाऊजाने एक व्हिडिओ पाठवला माझ्या पुतण्याचा, त्याच्या कमरेला दोरी बांधून ठेवलं. म्हणलं काय कर? म्हणजे भाऊ असा वैताग दिला, हा सारखं सारखं पळतो आणि धून बघत नाही, काय बघत नाही. मी एवढे वैतागले की माझ्या अंगाला मास राहिला नाही. याच्या पायी 1.5 वर्षाचंच आहे. ती आई काय करते? वारंवार धरते. तसं आपण नाम जप कराय बसलो की आपलं मन त्या बालकाप्रमाणे. माझंच पळतं का? तुमचं पळत नाही का? कदाचित तुमचा ठिरा असं तर मला माहित नाही. प्रभुपाद म्हणजे मला 40 वर्ष लागले चांगला जप करण्यासाठी. किती वर्षे? 40 वर्ष. मग आपण किती वर्षाचे? आपलं काय? प्रभूजी दीक्षा घ्यायची म्हणून 16 माळा करते, देवाच्या प्रती काही देवाला आपण वेगळ्याच म्हणून. पण मन ते सारखं सारखं पळणार आहे. जसं तुम्ही माळा हातात घ्या तसं मना एवढा ऍक्टिव्ह होतोय, बापरे. मर्कटसे सुरापान तद्वृषिकदंशक तद्भूत संचारम यत्वा गत्वा भविष्यंती. मर्कटेसे सुरापाना, एक तर माकडी चंचल आणि त्यानं वरतून दारू पिली. दारू पिल्यानंतर आणि त्याच्यात वृषिकदंशन, त्याच्यात इंचू चावला. तद्भूत संचारम, एक तर माकड चंचल, त्याच्यात नाही का त्यानं दारू पिली. तिसरं विंचू चावला आणि भूत शिरलं. यत्वा गत्वा भविष्यती, त्या माकडाची काय अवस्था होऊ शकते? तसं आपलं मन आहे. सकाळी जसं माळा घेतली की आपलं मन ते म्हणतंय बाळा आज दिवसभराची हे प्लॅनिंग कर. बाळा किचनमध्ये ही भाजी करायची, ह्या कार्यक्रमाला जायचं. एवढं ऍक्टिव्ह होतंय. बाबा तुला ह्या टायमालाच उतू येतो का? नाही. तर इथे काय सांगितलेलं आहे? अभ्यासून तू कौंतेने वैराग्य. अभ्यास तर करायचं. काय करायचं? बाळ सारखं सारखं येत असेल तर त्यावेळेस त्या बाळाला कसं आई नाही का पकडून आणते, तसंच आपलं मन आहे. एकच विचार करायचा, पुढचा मंत्र मी ध्यानपूर्वक काय केलं. माझा पुढचा मंत्र एकच, टार्गेट काय? हे मंत्र मी ऐकेल. आणि वैराग्य, त्या जप करताना एकच वैराग्य असलं पाहिजे. व्यवसाय, नोकरी, परिवार, शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या गोष्टी 2 तास बाजूला ठेवायच्या. परमपूज्य राधानाथ महाराज म्हणतात 24 तासापैकी 22 तास तुम्हाला काय गोंधळ घालायचा घाला. 2 तास नाम जप चांगला करा. 2 तास चांगला जप केला तर 22 तास तुमचे चांगले जातात. तुमचे 2 तास चांगले नाही झाले तर तुमचे 22 तास खराब जातात. म्हणून इथे पहिलं अभ्यास आणि त्यामधून भगवत हटून त्या वस्तूतून काढायचं आणि काय करायचं? वैराग्य, डिटॅचमेंट ठेवायचं. एक विचार करायचा, मी ज्या गोष्टी जमा करणार आहे त्या माझ्यासोबत येणार आहे का?
कधी कधी लोकांना मी सांगतो, ज्या गोष्टी सोबत येत नाही त्याच्याबद्दल लोक खूप विचार करतात, आणि ज्या येणाऱ्या आहेत त्या करत नाहीत. आपण जे येणार आहे ते करत नाही, आणि जे येत नाही त्याच्यासाठी मरमर करतो. मग वैराग्य आलं पाहिजे, नाम जपाच्या प्रती हे केलं पाहिजे. तिसरा चाबी आहे उत्साहात निश्चय धैर्यात. श्रील रूप गोस्वामी पाहत उपदेशामृतमध्ये सांगतात, प्रत्येक साधकांना जप करताना तेवढाच उत्साह असला पाहिजे. नॉटामो असताना किती उत्साह येतो आपल्याला, कोणी प्रेरणा द्यावं लागते का? तुम्हाला आता 500चं बंडल आणून द्या आणि तुमच्यासमोर मेजवानीची प्लेट ठेवू द्या, ते म्हणता प्रभूजी नंतर खातो, पहिले नोटा मोजू द्या. नोटा मोजायला तुम्हाला उत्साह असतो, धैर्य असतं, किती आवाज देऊ दे तुम्हाला, तुम्ही विचलित होऊ शकत नाही. मी एका ठिकाणी पाहिली की माताजी नोटा मोजताना त्याचं पोर, आई आई तहान लागले, गपरे, हां पुन्हा पाणी लावायचे, थूक लावायचे, पुन्हा माझं गपरे. पण किती एक चित्त, नाम जप करू द्या. टीव्हीचा आवाज, मोबाईलचा आवाज, बेलचा आवाज, गलीत काय चालू आहे, किचनमध्ये काय चालू आहे, घरात काय चालू आहे, शेजारी पाजारी काय चालू आहे. जेवढं तुम्हाला नोटा मोजायला ध्यान लागतं तेवढं जप करायला का लागत नाही? उत्साह, धैर्य. धैर्य म्हणजे पेशन्स ठेवायचं. किती काही जरी झालं तर जपाच्या वेळेस नाही का तुमचं पेशन्स नाही हल्लं पाहिजे, नाही तर लगेच उठून नाही का, आता हे प्रवचन माझ्यासाठी बरं, तुमच्यासाठी नाही आहे. लगेच मोबाईल पाहायचा, कारण त्याला माहिती आहे आता आपण जर फोन नाही उचलला तर ट्रम्प तात्या तिथे युद्ध करू शकतात, म्हणून तो कदाचित ट्रम्प तात्याचा फोन घ्यावा लागेल. तर उत्साह, धैर्य म्हणजे निश्चय, काय हो माझा जप होईपर्यंत मी कशाला छेडणार नाही. हा तिसरे प्रिन्सिपल आहे. चौथा प्रिन्सिपल आहे एकांतवास. जप करताना एकांत असलं, बाजूला टीव्ही, मोबाईल, बच्चे कंपनी, रूम. तर त्यावेळेस काय करायचं, पहिल्या काळामध्ये योगी लोक हिमालयात जाऊन बसायचे, नको दुनियादारीच. तसं तुमचे एक बेडरूम बंद करायचं, तिथं कोणीच नाही आलं पाहिजे, नाही तर आपल्या चिंट्या पिंट्या आजूबाजूला खेळतोय आणि आपण जप बी करतो, तो बी हरिण उड्या मारत राहतोय भरत मारासारखं, आणि आपण पण जप करतो. हा माताजी किचनमध्ये काय करत असेल, कोण काय भाजी बनवत असेल, प्रभूजी काय करत असेल, जप चालू आहे मॅकॅनिकली आणि आपलं सगळं लक्ष नाही. तर काय आहे, एकांतवास असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात ना डोळे बंद करून, डोळे बंद नाही करायचे, बंद केले तर झोपतात आणि जागे ठेवले तर विचार करतात, गडबड गोंधळच आहे. तर ह्या 4 चाब्यात नाम जप करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की ती कला आत्मसात. ही कला कशी करायची, जसं मी मागच्या वेळेस एकदा प्रवचनात सांगितलं, तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव घ्या, गणेश, रमेश, संजय. जसं तुम्ही नाव घेतात तसं त्याचं नावाबरोबर त्याचं रूप दिसतंय तुम्हाला. रूप दिसल्यानंतर काय, नाम रूप गुण, हा त्याचे व्यवहार कसा आहे, गुण दिसतो तुम्हाला. हा किती अतरंगी आहे, हा किती चांगला आहे, हा काय करतो, हा नाम रूप गुण. लीला, हा काय काय वागतो, लीला पण दिसतात त्याच्या, आणि राहतो कुठं. एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर त्याची सगळी हिस्ट्री तुमच्या समोर दिसते. मग नाम जप करताना भगवंताचं नाव घेताना तुम्हाला त्याचे गुण का दिसत नाही? नाम रूप दिसत नाही, गुण दिसत नाही, लीला दिसत नाही, आणि धाम पण दिसत नाही. याचा अर्थ काय, जप आहे ना वरचीवर होत आहे, त्या व्यक्तीच्या प्रती मटेरिस्टिक गोष्टी असल्यामुळं मटेरिस्टिक गोष्टीच्या प्रती आकर्षण होत आहे. भगवंताचं नाव एवढं असल्यामुळं भगवंताच्या प्रती आकर्षित होत नाही. म्हणून बघा ना, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, तुम्हाला किती वेळा भगवंताचा चेहरा दिसला का? एखाद्याचं नाव घ्या, गणेश घ्या, सुशीला घ्या, ठकूबाई घ्या, हा काही घ्या, सखूबाई घ्या, नावं त्यांचे सगळे दिसून जातात. मग आपण जप करताना आपल्याला ती का दिसत नाही? म्हणून इथे आचार्य म्हणतात की उपदेशामृतच्या सांगितले, तत्नाम रूपचरिता सुअनुकीर्तनम स्मर्त्या क्रमेण रसमही निवेदना. नाम जप करताना कर्माने तुमच्यामध्ये ती प्रगती झाली पाहिजे, आणि नाम करताना नामाच्या अक्षरावर ध्यान केलं पाहिजे. हरे कृष्ण महामंत्रावर, हरे कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्या नाम जप करताना त्या शब्दावर ध्यान केलं पाहिजे. काय, हे हरी नाम प्रभू मला तुमच्या सेवेत एंगेज करा, त्याचा अर्थ पहिले ध्यान करायचा. दुसरं, नाम जप करताना रूपावर ध्यान करायचं. हे नाम कोणाचं आहे? राधा मदन गोपालजींचं आहे, जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं आहे, विठ्ठलांचं नाव आहे, असं त्या रूपावर ध्यान करायचं. थर्ड की आहे भगवंताची लीला नाम जप करताना.
काय लीला केल्या पाहिजे की भगवंत हे जे नाम घेतोय, ज्यांचं नाव घेतोय त्याने काय काय लीला केलेल्या आहे याच्याबद्दल आपल्याला स्मरण झालं पाहिजे. आणि धाम, वृंदावन, मायापूर, पंढरपूर, जगन्नाथपुरी, बद्रनाथ, केदारनाथ, जे तुम्हाला वाटतं ते घेतलं पाहिजे. आणि गुण, गुण किती की जे नाव घेतो मी ते 64 गुण असलेले भगवंताच्या गुणाचं स्मरण केलं पाहिजे. आणि असं केल्यानंतर जेव्हा तुम्ही असं ध्यान करता तर भगवंताचं जे धाम आहे ते तुम्हाला दिसतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भक्तिमय जप करताना रसमय निर्माण झालं पाहिजे. बघा, जेवण करताना मीठ कमी पडलं तर आपल्याला मिठाची आठवण येते, स्वीट खाल्यानंतर साखरेची आठवण येते. तसं नाम जप करताना तुम्हाला तो रस का प्रॉब्लेम, आज मजा नाही आली यार जप करताना, मजा नाही आली असं वाटतं कधी आपल्याला वाटतं झाल्या 16 माळा आजच्या, देवा किती ताकद लागते काय सांगू, फुटीला एकदा कधी आटकन, दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिल्यानंतरच आठवण, बापरे आज मी 16 माळा करावं लागतं. काही सुट्टी असते की नाही भक्तीमध्ये, नाही. तर म्हणून हे केलं पाहिजे. आणि करताना पहिली गोष्ट म्हणजे आळसचा त्याग. सगळ्यात आळस पहिला प्रिन्सिपल, आता जप करण्याची सुधारण्याची पहिली प्रॅक्टिस सांगतो. पहिली गोष्ट आळस्य. आळस जोपर्यंत सोडणार नाही, मी का करतोय. लोक आळशी आहेत बरं, कशामध्ये, संसारासाठी आळशी नाही ती, आळशी कशामध्ये आहेत, भगवत भक्तीमध्ये आळशी. कामाला रात्री बघा, रात्री 12 वाजता जरी झोपले तुम्ही आणि सकाळी बॉसनं सांगितलं पहाटे 5ला यायचं, झक मारून नाही की उठून जातो. पंचवटी पकडायची असेल, एकाने सांगितलं सकाळी 4:30ला पैसे द्यायला येतो तुला, ह्या ठिकाणी 50,000 रुपये, रात्रभर झोप लागणार नाही तुम्हाला. तुम्ही काय करता, कधी व्हायचं ना मी कधी वाटा घेऊन टाकेल. तर पहिली गोष्ट आळस त्याग करायचा. आळसामध्ये पहिली गोष्ट म्हणजे सर्वप्रथम मी सकाळी, आता याला पहिला प्रिन्सिपल, याला 4P म्हणतात. रात्रीच्या आदल्या दिवशी प्रिपरेशन केलं पाहिजे. काय प्रिपरेशन असलं पाहिजे, कमी जेवलं पाहिजे. नाही तर संध्याकाळी राजपोळ थाळीमध्ये किंवा भारी फिश, दिवसभर चांगलं जेवण होत नाही, मग संध्याकाळी खाल्यानंतर सकाळी उठवतो कुठं बाबा. तर हलकं जेवलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी सेकंड थिंग, त्या जपाच्या पहिले कमी जेवायचं. दुसरं हरिनाम प्रभूबद्दल ऐकायचं, बुक्स वाचा, जप टोक ऐका. तिसरी गोष्ट लवकर झोपायचं. लवकर झोपताना तर लवकर उठता, नाही तर सकाळी सगळं जप करताना निस्ती होते. आता मी पाहतो ना, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, फॅन लावून अशी तांदळा लागते बापरे. आणि ती झोप बाकीच्या झोपेपेक्षा भारी झोप लागते. एक माताजी म्हटली, प्रभूजी 2 ठिकाणी माझी झोप चांगली होती, एक तुमच्या प्रवचनामध्ये, दुसरं जपामध्ये. म्हटलं आर्टिस्ट माझ्या जीवनाचं भलं झालं बाई, तुला झोप तरी लागली. तर हे केलं पाहिजे. प्राथमिकता म्हणजे पहिलं पीक आहे प्रिपरेशन, आणि मग दुसऱ्या दिवशीचं प्रिपरेशन काय, सकाळी लवकर उठणं ब्रह्ममुहूर्तावर. एकदा सकाळचा तुम्ही थोडासा जरी चुकारपणा केला तर दिवसभर तो जड जातो. स्ट्रगल केला तर कम्फर्ट झोन येईल, स्ट्रगल केलं तर नंतर फ्युचरमध्ये कम्फर्ट झोन येईल. आणि आता कम्फर्ट झोनमध्ये राहता तर फ्युचरमध्ये स्ट्रगल करावं लागणार आहे. म्हणून सकाळी थोडं उठलं आणि तुम्ही, ठीक आहे रात्री उशीर झाला, पण ॲटलिस्ट 5:30ला उठले, 5:30ला उठून 6 ते 8 पर्यंत तुम्ही 16 माळा 2 तास झाल्या तर तुमचे 22 तास आणि दिवस. नाही तर जप नाही झालं ना, ऑफिसमध्ये घरामध्ये तुमचं मनच लागत नाही. जप राहिला, जप राहिला. कुकिंग करताना, कपडे धुताना, ऑफिसमध्ये फाईल वर्क करताना, जप राहिला, जप राहिला. कधी करू, घरी गेल्यानंतर हे कामं करायचे, ते करायचे. जप होईल का नाही, जरी जप घेतला तर टी व्ही पण पाहतोय, मोबाईल पण पाहतोय, जप पण चालू आहे, किंवा शेजारी काय चालू आहे, कसा तरी ती फॉर्मॅलिटी म्हणून संध्याकाळी कंप्लीट करायचं झाला तर नाही. सकाळी महत्त्वाचं प्राथमिक, सकाळी तुमच्या उठल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये काय थॉट येतो. उठल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी असेल की मला नाम जप करायचा, तर तुम्ही व्यवस्थित ट्राय करूयात. पण उठल्यानंतर तुमच्या मनामध्ये दुसऱ्या गोष्टीचा विचार येत असेल तर तुम्ही सिरियस नाही. तर
आध्यात्मिक जीवनामध्ये सिरियस नाही. आणि हे विचार करायचा ह्या गोष्टीसाठी की माझा दिवस माहीत नाही, लास्ट मोमेंट असू शकेल, मी किती. तर दुसरं म्हणजे प्राथमिकता असली पाहिजे तुमच्या नाम जपामध्ये. तिसरं म्हणजे ए बाळा शांत बस ना. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, ब्रह्ममुहूर्तावर जप करायचा. ब्रह्ममुहूर्त म्हणजे किती? सकाळी 4 ते 7 हा ब्रह्ममुहूर्त आहे. आणि त्या टायमालाच आपल्याला साखर झोप लागते. मनुष्य जीवन झोपण्यासाठी नाही भेटलं, किती झोपा, एक दिवस तो फायनल झोपायचंच आहे. जसं महाराज एक मी प्रवचन ऐकतो, ते म्हणतात की भगवंतात आणि तुमच्यामध्ये किती फरक माहिती आहे का? 1 तासाची झोप बाजूला केली की भगवंत दिसतात, पण तुम्हाला झोप प्रिय, भगवंत प्रिय नाहीत. काय 1 तास जर तुम्ही बाजूला ठेवलं तर भगवंत दिसतात, तुम्हाला भगवंत प्रिय नाही, झोप प्रिय आहे. झोप घ्या, मी त्याच्या विरोधात नाही, बॉडीला प्रत्येकाची गरज आहे. आता म्हणा प्रभूजी तुम्हाला आता काय दिवसभर झोपाच काढायचा, आम्हाला दिवसभर काम करावं लागतं, मरावं लागतंय. पण ॲटलिस्ट सकाळच्या ब्रह्ममुहूर्त 4 वाजता नका उठो तुम्ही, 5-5:30ला उठा. मला माहिती आहे फिजिकली त्रास होतो, ते प्रवचनात सोपं असतं, पण ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा तुम्ही करता 1 तास बाजूला ठेवायचं आणि मग तुम्ही ती उठल्यानंतर, कारण की जेव्हा तुम्ही सत्वगुणात करता तर सत्वगुणामध्ये चांगले तुम्हाला होते. आणि नंतर 9-10च्या नंतर रजगुण तयार होते. आणि रजगुणामध्ये कसं होतं, एवढं ॲक्टिव्ह होतं माइंड आणि शरीर आणि घरातले काम. आणि संध्याकाळी 5च्या नंतर तमोगुण चालू होते, आळशी, निद्रा, काही करायची इच्छा होत नाही. बस बस झालं, आता किती भक्ती करू का संसार करू, सांगा प्रभूजी मी काय करू. इस्कॉनमध्ये आल्यापासून नाही का आमच्या जीवनाला नाही का असा एक क्षण सुद्धा भेटत नाही. आठवड्याचे 7 प्रोग्राम, काउन्सिलिंग, मीटिंग, त्याच्यात पुन्हा तुम्ही आम्हाला कान उघाडणी करतच राहतात. करू तो काय करू सांगा प्रभूजी, घरातली कामं सुद्धा होत नाहीत. पण हे असं समजायचं हे परीक्षा आहे. आणि संसारासाठी 22 तास करून तुमच्या हाताला काही येणार नाही, पण भगवंतासाठी 2 तास स्ट्रगल करताना म्हणे बाळा तुला नाही का मुळाचं मोठं धाम देतोय तुला. तर हे तिसरं असली पाहिजे. चौथी गोष्ट ब्रह्ममुहूर्तावर, याच्या पण खूप डिटेल्स आहे नाम. नंतर तमोगुणाचा जप रजगुणाच्या जपामध्ये एवढत नाही, सत्वगुणांमध्ये जो जप होतो तो तुमची सकाळचा जप दिवसभर तुमची बॅटरी चार्ज करते आणि संध्याकाळी जप केला तर ते रात्रभर, पण मोस्टली सकाळीच केलेला बेटर राहतो. चौथी गोष्ट, शिलप्रभुपाद, गुरु महाराज आणि आर्चविग्रहांच्या समक्ष जप करायचा. विग्रहासमोर बसून जप केला पाहिजे. जगन्नाथ मंदिर इथं, आपल्या राधा मदन गोपाल मंदिर, किंवा तुमच्या घरात अल्ट्रा असेल, देवर असेल, त्याच्यासमोर केलं पाहिजे. नाही तर टी व्ही लावली, IPL मॅच चालू आहे हां, काही लोक शेअर मार्केट पण करतात एका साईडनं, एक साईडला जप पण करतात, काही मोबाईल पण चालतात. नाही, तर त्या टायमाला महत्त्वाचं काय, गुरुच्या सानिध्यामध्ये आर्चविग्रहाच्या समक्ष जप केला पाहिजे. 5वी गोष्ट, तुलसी महाराणी, भक्तिदेवी आहे, भक्तिदेवीच्या समोर तुलसी, कारण की ते तुम्हाला हरिनामाच्या प्रती नाही का रुची वाढवते, कृपा प्रदान करते. तुळशी महाराणी ठेवायची. मी कलकत्त्याला गेलो होतो, तर कलकत्त्याला एक गोष्ट मला खूप चांगली आवडली. ते असं स्टूल आहे, छोटे छोटे स्टूल आहेत, त्यांच्या तुळशी महाराणी, पण त्या स्टूलच्या बाजूला असा चौकोनी पुष्टा केलेल्या आहे आणि त्या पुष्ट्यावर महामंत्र लिहिलेला आहे 4ही बाजूला. तर भक्त काय करतात, समोर तुळशी ठेवतात आणि त्याच्यावर स्टिकर लिहिलेले आहे. तर तुळशी महाराणीकडे त्या स्टिकर पाहून जप करतात आणि तुळशी महाराणी पण असते. तर सगळे 4-4चे ग्रुप, कमी कमी त्यांचे 40-50 स्टूल असतात आणि 40-50 असे चौकोनी स्टिकर. ते काय करतात, स्टूल ठेवतात, लगेच चौकोनी ते बॉक्स टाकतात आणि त्याचं तुळशी महाराणी ठेवतात. आणि त्याने आणखीन एक आयडिया केली, एका भक्ताला पाण्याच्या बाटल्या 15-20 बाटल्या पाण्याच्या आणून ठेवलेल्या आहेत. पाणी प्यायला उठायचं नाही, इथंच ठेवली. एक सेंटरमध्ये 3 बाटल्या ठेवलेल्या आहेत. ज्याला उठलं ते तुमची पाण्याची बाटली घ्यायची, तिथं पियायची, बाहेर जायचं नाही. बाहेर गेले की तसंच बाहेर जाताना हां, तर पाण्याची बाटली ते महामंत्र ठेवलेले आहे. आणि प्लस एका भक्ताला सेवा दिलेली पिचकारीची. आता आनंद रुनप्रभूंच्या ग्रुपमध्ये ती सेवा दिलेली. एखादा आमच्याकडे उठलं, तुला काय करायचं, झोपू दे ना, भडकून जातात लोक, पण स्पेशली ती पिचकारी असं लांबून बसलेलाच असतो तो, कोण झोपतंय कुठलं पिचकून लगा, अरे हरी कृष्णा, तर पिचकारी ठेवा. आणि काही भक्ताने आमचे विशंभर चैतन्य प्रभू ती पिचकारी स्वतः ठेवतात
आणि एक दोन भक्त भडकले, तर ते मारणं बंद केलं. पण मी सांगितलं, भाऊ मला मार जाय पिचकारी, कारण मला झोप येते. हां, तर असं नाम जप करताना काय केलं पाहिजे? तुळशीराम महाराणी असली पाहिजे. 6वी गोष्ट भक्ताच्या संघामध्ये केली पाहिजे. काय बरं केली पाहिजे? दारुड्या असतो ना, एकटा कधीच पित नाही. एकटा प्यायला बसला की कमी पितो, पण जास्त असले ना बेवडे, जास्त पॅक मारतो. मी गंजेडी लोक पाहिले, जवळून पाहिलेले. एक जण मळतो, गांजाला मळावं लागते, दुसरा भरतो, तिसरा पेटवतो, चौथा झुरका मारतो, नंतर प्रसाद वाटत बसतो गांजा. तसंच हरिनाम प्रभू आपण जेव्हा प्याला जप करायला बसतो, एकटा केलं ना तर मजा येणार. पण 4 भक्त बसले जप करणारे त्यांच्या संघात, तुम्हाला असं होऊन जातं जप. बघा, टेम्पलमध्ये जप करणं आणि घरी जप करणं, तुमचे 2 तास म्हणजे 16 घंटे वाटतात तुम्हाला. आणि मंदिरातला जप 2 तास, अरे झाला का जप आजचा, किती विजिली होते. कारण तिथं ती सगळे भक्त पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये असतात. त्या संघामध्ये तुम्हाला त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे कलियुगामध्ये संघामध्ये शक्ती आहे. एकट्यामध्ये तुम्ही जप, म्हणून प्रपादाने इस्कॉनचं नाव काय दिलंय? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावामृत संघ, जिथं तुम्ही एकत्र राहून भगवत भक्ती करू शकता. तर भक्ताच्या संघामध्ये केलं पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला काय होईल? उत्साह वाटेल. तुम्ही 1 माळा करणार असेल तर त्या भक्ताला वाटून तुम्हाला 4 माळा करावं. याला म्हणतात हेल्दी स्पर्धा. लोक तुलना करतात ना, भौतिक संसारासाठी, वस्तू घेण्यासाठी काही ना काही तुलना करतात. ती आध्यात्मिक तुलना केली पाहिजे, की मी चांगला कसा जप करू शकेल, याच्यापेक्षा चांगला जप कसं करू शकेल, मी चांगलं ग्रंथ कसा वाचू शकेल, चांगली भक्ती कशी करू शकेल. याला म्हणतात आध्यात्मिक स्पर्धा, जी आपली आणि समाजाची प्रगती करू शकतो. हा 6वा प्रिन्सिपल. 7वा प्रिन्सिपल, प्रार्थना केली पाहिजे, प्रियर्स. तर जप करण्याचे पहिले प्रिपरेशन, दुसरे पी आहे पोझिशन. ताट बसायचं, असं ताट बसलं पाहिजे. नाहीतर तुम्ही खुर्चीवर, सोफा सेटवर आराम पाय पसरून बसले नाही, योगिक आसनमध्ये बसले पाहिजे. ताट पाठ करून नाही का, मान असं धरून नाही का जप करायच्या वेळेस, त्यामुळे तुम्हाला मदत होते. नाहीतर लोक जसं जसं जप करतात ना, त्यांची असं बॉन्डिंग होते. वाकत 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 होऊन जातो, दंडवत प्रणाम करतो, काय करतो नाही. तर एखाद्या भक्ताला सांगायचं, प्रभूजी मला थोडंसं, तर ताट बसलं झोप येत नाही. योगाच्या कोणत्याही पोझिशनमध्ये आपण काय, भक्तीच्या नावाखाली चलताय, होत आहे, चालून जाईल, अरे गर्भत गोंधळ आहे. तर पहिलं पोझिशन, तिसरं आहे प्रोनाउन्सिएशन, उच्चारण. लोक जप करतात, शिट्ट्या मारतात बरेच जण, हरे कृष्ण हरे. एक म्हातारीला जप करायला सांगितलं, ते म्हणे आले कुठनं, आले कुठनं, कुठनं कुठनं आले आले, आले यम 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 आले आले. जेव्हा दाता असताना जप नाही केला आणि म्हातारपणे खोबळा बसल्यानंतर काय म्हणे, आले कुठनं, आले कुठनं, कुठनं कुठनं आले आले, आले यम 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 आले आले. हां, अरे दाता आहे तोपर्यंत म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. उच्चारण कसं असलं पाहिजे? स्पष्ट, जे तुम्हाला ऐकू. एवढं जोरात म्हणू नका का घरातले झोपीतून उठतील, नाही तर शेजारचे परिश्रम होते. तुमचा जप तुम्हाला ऐकू आला पाहिजे, स्पष्ट. जेवढं तुम्ही स्पष्ट जप करतात ना, तर तेवढं तुमचं मन भटकत नाही. ज्यांचं मन भटकत याचा अर्थ तुमचं जपावर ध्यान नाही, जपावर ध्यान नाही. तर प्रार्थना करायची, हे हरिनाम प्रभू. प्रेयर्स, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, प्रेयर्स करता, तेव्हा तुम्हाला नाही का ते होते. हा प्रार्थना असलं पाहिजे. आणि म्हणून पंचतंत्व मंत्र आहे. त्याच्यानंतर हरिनाम, भगवंता खरंच मला मदत करा, कृपा करा, अशी प्रार्थना केली पाहिजे, ज्यामुळं तुम्हाला काय त्या नाम जपाच्या प्रती होईल. 8वा गुरु आहे की गुरुच्या प्रती आगाध श्रद्धा आणि आज्ञा पालन असली पाहिजे, की माझ्या गुरुनं मला दिले ती आज्ञा मला पालन करायचे. हे 8वा गुण. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही गुरु शिष्य परंपरेचं स्मरण करतात, की हा नाम प्रभूने मला गुरु का बरं. जसं इथे मी एखादा नळ लावला आणि याचं कलेक्शन जर टँकीला नसेल, टाकीला, तर पाणी येऊ शकणार नाही. पण त्या कलेक्शन
इथून नाही की त्या मोठ्या टाकीला, तिथून पुन्हा याच्या गंगापूर डॅममधून येतोय. जेव्हा त्यात तुम्ही कनेक्शन करताना त्या नळाशी, तर तुम्हाला ती टोटल पाणी तिथून भेटेल. कनेक्शन नसेल तर तुम्हाला पाणी भेटणार. तसं तुम्ही गुरुशिष्य परंपरेला कनेक्ट केलं तर भगवंताशी कनेक्ट होता. गुरुशिष्य परंपरा डिस्कनेक्ट झाली तर तुम्ही भगवंताला कनेक्ट नाही करू शकत. म्हणून महाराज म्हणतात की जो गुरुची वाणी ऐकतो तो गुरुशी कनेक्ट करतो. जे गुरुची वाणी ऐकत नाही ते गुरुला कनेक्ट करू शकत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा वाटलं आपलं गुरुची वाणी ऐकले, ते गुरुचा मूड काय आहे त्याच्या प्रती श्रद्धा ईश्वर. आणि शबरीला भगवंताने दर्शन का दिलं माहिती आहे? कारण मातंग ऋषीच्या प्रती एवढा तिला विश्वासाने श्रद्धा होती की माझ्या गुरु सांगितलं तुला भगवंत भेटते. आणि तिच्यामध्ये 3च गोष्टी होत्या: उत्साह, निश्चय, धैर्य. आणि एक नाही 88 वर्षे तिनं वाट पाहिली, तेव्हा भगवंताने दर्शन दिलं. आपलं काय पेशन्स नसतंय. तर हे गुरुच्या प्रती. त्याचं 9वा प्रिन्सिपल आहे, 4 नेम काटेकोर पालन केले पाहिजे. मांसाहार नाही, जुगार नाही, नशापान नाही, अवैध स्त्री संग नाही, कांदा नाही, लसण नाही, चहा कॉफी नाही, कोल्ड्रिंक्स नाही, चॉकलेट नाही, बिस्किट नाही. तर हे रजगुण तमगुणाचा इफेक्ट आपल्या मनावर करत असतो, दिलेलं आहे. आणि त्या नामाचं काय होतं, त्याच्यामुळं शुद्धता येते. त्याच्या खाण्याच्या विरोधात नाही आम्ही, पण जसं अन्न खाता तशी तुमची चेतना बनेल. अनऑफर्ड फूड जे आहे, कुठलं काही भेटलं तर ऑफर्ड करून जेव्हा तुम्ही फूड खेळतात तर ती चेतनेवर फरक पडतो. नाहीतर रजगुण तमगुणाचा जर चेतनेला प्रभाव पडला तर जपामध्ये तेच होते. हा दावा म्हणजे पूर्ण शरदांगतीने नाम जप केला पाहिजे. आणि तुम्ही काय की भगवंत अनुकूल्यसे संकल्प, प्रतिकूल्यसे वर्जना. भगवंताच्या अनुकूल असलेल्या गोष्टी घेतल्या पाहिजे, प्रतिकूल गोष्टीचा त्याग केला पाहिजे. रक्षिती इति विश्वासो, की भगवंत निश्चित माझं रक्षण करते. गोतृप्त वर्णन तथा. त्याच्यानंतर आत्मनिक्षेपण, कार्पण्य, षडविद्या, शरणगती. याच्यामध्ये पूर्ण भगवंत माझं रक्षण करते, माझे स्वामी आहेत, ही भावना असली पाहिजे शरणागत. 11वा जप करता समय बाधा टाकण्या, ज्या बाधा उत्पन्न होणार आहेत आपल्या जपामध्ये, त्या 6 गोष्टी येतात. एक म्हणजे निषिद्धाचार, कुटनाटी, जीव हिंसा, लाभ, पूजा, प्रतिष्ठा, ह्या उपशाखा आहे. नाम जप करताना सदाचाराचं उल्लंघन झालं पाहिजे. दुसरी गोष्ट कुटिलता, धोका देण्याचं कपट नसलं पाहिजे. हे कपट नीती परिवारामध्ये, समाजामध्ये, ऑफिसमध्ये किंवा तुम्ही भक्त समाजामध्ये ती कुटील कपट पॉलिटिक्स नसलं पाहिजे. हे तुमच्या आध्यात्मिक जीवनाला खूप भयंकर आहे. तिसरी गोष्ट जीवहिंसा, वाचा, मनसा, काया, त्यानं ते टाळलं पाहिजे. चौथी गोष्ट, आपण जप करतोय तो आपल्या मान सन्मान, प्रतिष्ठा, पैसे प्राप्त करण्यासाठी करत नाही, तर जप करताना आपली ही भावना असली पाहिजे की माझ्या जपानं भगवंत प्रसन्न होतात का मी प्रसन्न होते का लोक प्रसन्न होतात. नाम जपामध्ये लोकांना बरेच फोकस, लोक म्हणतात मी एवढ्यापासून जप करतोय, माझ्या मनातच जप चालतो, तो डिंग्या मारत राहतो. आपण तुझ्या नामानं कोणाला अट्रॅक्ट केलं? तू भगवंताला अट्रॅक्ट केलं का लोकांना अट्रॅक्ट केलं? हा महत्त्वाचा विषय. त्याच्यानंतर प्रतिष्ठा, मोठमोठ्या पद बनण्याची अपेक्षा नसली पाहिजे. त्याच्यानंतर 3 प्रकारचं जप, मानसिक जप, उपांशी जप आणि वाचिक जप. मानसिक जप काय? जो मुखातून पुटपुट बोलणारा जप. पण तो कधी? जेव्हा तुम्ही त्या स्तरावर गेल्यानंतर मानसिक जपाला सांगितलं. तिसरी गोष्ट उपांशी जप, म्हणजे केवळ तुम्हाला ऐकू येऊन एवढा जप. आणि तिसरी वाचिक म्हणजे जोरजोऱ्यात हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर याच्यामध्ये जो मोठा जप सांगितला कलियुगामध्ये, मोठा जप करण्याचे 3 फायदे आहेत. एक तर तुमचं मनामध्ये पडतंय, जे जीवात्मा असतात त्यांना फायदा होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाम जपामुळे, जर बघा तुम्ही वरडा तर तुमच्या आजूबाजूला कोणी थांबत नाही, तसं नाम जप केल्यानंतर निगेटिव्ह लोक तुमच्या आजूबाजूला फिरकत नाही. म्हणून मोठ्याने जप करायला सांगितलेलं आहे. हे 3 प्रकारचं जप. नाम जप उच्चारण करताना कृष्ण आणि कृष्णामधला फरक आहे. लोक म्हणतात हरे कृष्णा, नाही, कृष्ण म्हटलं पाहिजे. कृष्ण या शब्दाचे 3 अर्थ आहेत. कृष्ण आकाशाला पण म्हटलं आहे, कृष्ण ह्या शब्दाचा अर्थ द्रौपदीला पण कृष्णा म्हटलेले, आणि कृष्ण म्हणजे श्यामल धवल असलेला वर्ण व्यक्तीचा पण म्हटलेले. पण तुम्ही जप करताना लोक हरे कृष्ण नाही, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.
कोणता जप केला पाहिजे? हरे कृष्ण. कृष्ण आलं पाहिजे. आणि जो कृष्ण म्हणतो ना त्याचं मन भटकत नाही. पण हरे कृष्ण म्हटलं ना, हरे कृष्ण मन भटकत आहे. हरे कृष्ण व्याकरणामध्ये पण खूप महत्त्वाचं आहे. चौथी गोष्ट 14 प्रिन्सिपल नाम जपामध्ये, त्याच्यामध्ये ते म्हणतात की निश्चित माळा तुम्ही सवय पाडली पाहिजे. एका आसनावर केलं तर खूपच चांगलं, त्याचं हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर गाडी चालवताना, वॉकिंग करताना, किंवा खाता पिता झोपताना, किंवा असे काम करताना, किंवा काही जण प्रवचनामध्ये जप करताना मी पाहिले, ते पण नसलं पाहिजे. त्याचे पण बरेच प्रिन्सिपल दिलेले आहेत. आणि माळा जप करताना रेकॉर्डिंग करायची तुमच्या, आणि ती ऐकायची की मी जप करतो का नाही व्यवस्थित. रिपिटेशन, कृपादांचा मंत्र जप करा आणि आपला बघा. त्याच्यानंतर तुम्हाला जर जप करताना काही आठवत असेल तर ते तुम्ही काय करा, सगळं झालं की लिहून ठेवा, नंतर त्या कामाला लागा. आता त्या जप बाजूला ठेवून लगेच कामाला नका लागू, ते करा. तिसरं म्हणजे नामा जप हरिनाम बरोबर सारखं वारंवार ऐका, सारखं वाचा. हे प्रवचन आम्ही रिपिटेशन का करतो की वारंवार ती गोष्ट केली तर तुमच्या चित्तामध्ये ते बसन. आणि 10 नामापराधापासून वाचलं पाहिजे, हे हरिनामाचं सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दीर्घ श्वास घ्यायचा जपामध्ये, आणि एकाच श्वासामध्ये ती 16 अक्षरे झाली पाहिजे. श्वासामध्ये थोडं तुटलं की जप तुटतो, हे दिलेलं आहे. आणि मिनिमम 7 ते 7.5 मिनिटामध्ये जप झाला पाहिजे. राधेश्यामपूर म्हणतात जे पुण्यवान लोक असतात ते 7 मिनिटात करतात, आणि ज्यांचा रजगुण तमगुण जास्त आहे त्याला 10 मिनिटं लागतात. आणि त्या 10 मिनिटामध्ये तुमचं मन भटकत आणि जप कमी होतो. तर हे दिलेलं आहे. याच्यामध्ये जपामध्ये अवरोध आहेत, लय, विपक्ष, अप्रतिपत्ती, कषाय, रसास्वादन, आत्मपरीक्षण, याचे पण काही प्रिन्सिपल्स आहेत की जे एवढे प्रॅक्टिकली येतं की ज्यामुळं आपण नाही का जपाला आणखीन इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. जगन्नाथ